आपल्या भारतीय रेल्वेमध्ये एकापेक्षा एक सुंदर रेल्वे मार्ग आहेत जे तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच पाहिले पाहिजेत। आणि आज आपण अशाच एका सुंदर रेल्वे मार्गावर जाणार आहोत ज्यात आपण दूधसागर वॉटरफॉल पाहणार आहोत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा 3 महत्त्वाच्या राज्यातून सुंदर रेल्वे प्रवास करणार आहोत। आणि हो, जर तुम्हाला या रेल्वे मार्गावर यायचे असेल व हा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन ट्रेन जर्नीज पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्यामुळेच तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग करूयात आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात। तर मित्रांनो, ऑन टाईम आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती। 3:56 झालेले आहेत मित्रांनो। नवीन LHB कोचसह मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती। पुणे जंक्शन ते एर्नाकुलम जंक्शन पूर्णा एक्सप्रेस। तर मित्रांनो, संपूर्ण निसर्गानं भरलेला प्रवास असणार आहे आपला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। हा प्रवास खूप सुंदर होणार आहे आणि पहिल्यांदाच आपण असा प्रवास करत आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे पावसातील नयनरम्य दृश्य पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, गाडी संख्या 11097 पुणे जंक्शन एर्नाकुलम। मिरज जंक्शनवरून 4:10 डिपार्चर झालेले आहे। तर मित्रांनो, मिरज रेल्वे स्टेशनवरून निघाल्यावर आपली ट्रेन काय जबरदस्त स्पीडने चालत आहे आणि आता बाहेर सध्या तर अंधार आहे, त्यामुळे काही दाखवू शकणार नाही, पण जसं उजेडायला सुरुवात होईल तसं तुम्हाला खूप सुंदर नजारे पाहायला मिळणार आहेत या ट्रेनमधून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, गाडी संख्या 11097 पुणे एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस बेळगाव रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती 6:28 पोहोचलेली आहे। आणि आपल्या ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सुविधा असल्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही। पुढे प्रवासात मी तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे, दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, 6:33 बेळगाव रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे। तर मित्रांनो, 7:34 लोंढा जंक्शनवरती 11:97 पुणे एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस पोहोचलेली आहे। तर मित्रांनो, लोंढा जंक्शनवरती नाश्त्यासाठी इडली आणि वडा घेतलेला आहे, बघूयात कशी आहे त्याची टेस्ट। तर गरमागरम इडली आणि वडा नाश्त्यासाठी घेतलेला आहे मित्रांनो। छान आहे वडा, पण थोडा आंबूस आहे, चटणी आंबट असल्यामुळे ते आंबूस लागत आहे वाटतं।
तर मित्रांनो आपल्या ट्रेनचं इंजन बदलत असल्यामुळं 10 मिनिटाचा लोंढा जंक्शनवरती आपल्या ट्रेनचा स्टॉप असणार आहे. आणि आत्ताच आपण इडली वडा ट्राय केला, खूपच छान होता आणि गरमागरम असल्यामुळे आणखीनच जास्त चव लागत होती. तुम्ही कधी लोंढा जंक्शनवर आलात तर नक्कीच इडली आणि वडा ट्राय करा. या ठिकाणचा नाश्त्यासाठी खूपच छान आहे. आणि साऊथमध्ये आल्यानंतर इडली वडा नाही खायचा तर मग काय खायचं मित्रांनो. तर मित्रांनो गरमागरम कॉफी घेतलेली आहे या ठिकाणी आणि हलका हलका पाऊसही सुरू झालेला आहे मित्रांनो. आणि आता तिथून निघाल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात दूधसागर वॉटरफॉल पाहता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो. आणि मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती कोणती तरी ट्रेन येत आहे, बघूयात कोणती आहे. तर मित्रांनो 1 ते 1.5 तासाच्या स्टॉप नंतर आपली ट्रेन लोंढा जंक्शन वरून निघालेली आहे. तर मित्रांनो 11:06 कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे. आणि आता इथून आपल्या ट्रेनला पुढे इंजनला ब्रेकर्स लावले जाणार आहेत कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवरती. तर मित्रांनो आपल्या रेल्वेच्या इंजनला आता समोर ब्रेकर्स लावले जात आहेत. तर मित्रांनो आणखीन 2 जे ब्रेकर आहेत ते पुढं इंजनच्या लावण्यात आलेले आहेत, कारण आता इथून आपण घाट सेक्शन जो आहे तो चढणार आहोत. तर मित्रांनो 11:27 कॅसल रॉक इथून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला खूप सुंदर असा दूधसागर वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे. आणि ब्रेगेंजा घाट सेक्शन जो आहे तोही आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहोत.